इथून पुढे 3 मॅचेस आपल्याला आजच्या दिवसात कंप्लीट करायचे आहेत. तदनंतर सुपर 8 मध्ये 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या लढती कशा पद्धतीने असतील हे तुमच्यापर्यंत नंतर पोहोचवलं जाईल. ग्रुप स्टेजच्या सगळ्या मॅचेस ज्या वेळेला संपन्न होतील तदनंतर तुमच्या समोर पॉईंट टेबल असेल आणि तदनंतर पुढच्या लढती आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज अक्षय मोरे गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. अखू टप्प्याचा चेंडू केतन मुंडेला फिरून मारलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. पहिल्या चेंडूवरती ठोकतोय केतन मुंडे. षटकार. धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने मराठा वॉरियर्स हा संघ आपल्या धावसंख्येचा अकाउंट या ठिकाणी खुलं करत असताना एका चेंडूवरती एक धाव होत नाही, पण एका चेंडूवरती 6 धावांची गरज असेल ना तर नक्कीच षटकार येताना आपण बघतो. आणि या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा जशी जशी पुढे जाते तसं तसं या स्पर्धेमध्ये अगदी रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये हा चेंडू राहिला होता. जोरदार अपील या ठिकाणी एसटी रक्षकाच्या माध्यमातून. अक्षय पाटील स्वतः कर्णधार त्या ठिकाणी आहेत. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. धावफलक स्थिरावेल 6 या धावसंख्येवरती. मराठा प्रीमियर लीग 2024 कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि कालच्या दिवसात अजून एक डॉट बॉल येतोय. कालच्या दिवसात मला वाटतं योग अन्वी 11 या संघासाठी या स्पर्धेचे दरवाजे आता बंद झालेले आहेत. आज कोणता एक संघ असेल त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल. त्यासाठी इथून पुढच्या 3 लढती फार महत्त्वाच्या आहेत. विशेषतः ही लढत आरू 11 संघ जिंकला तर निकाल स्पष्ट होईल. कल्पेश जाधवच्या संघाला बाहेर पडावं लागेल. हलक्या हाताने स्टिअर केलं. एक धाव घ्यायची की नाही घ्यायची अशा द्विधा मनस्थितीमध्ये, पण इथे डायरेक्ट हिट झालेले आहे. पंच सांगतायत की तिसरे पंच थर्ड अंपायर ऑन स्क्रीन वरती तपासणी केली जाईल. फलंदाज पोहोचलेत की नाहीत याची तपासणी ऑन स्क्रीन वरती केली जाईल. पण मैदानावरचं चित्र बघता खरं तर नरेश भोईर पॅव्हिलियनच्या दिशेने येतात. याचा अर्थ कदाचित त्यांना सुद्धा शंका आहे की आपण बाद आहोत आणि फलंदाज बाद. पंच यासाठी मला वाटतं अंकित थांबले होते की स्क्वेअर लेग पंचांना त्या बाजूने काय घडलं हे दिसलं नसावं. फलंदाज दूर होते यात शंका नव्हती पंचांकडे सुद्धा, पण अखेर चेंडू एष्ट्याना लागलाय की एसटी रक्षकाचा हात एष्ट्यावरती लागला, त्यामुळे ते तिसऱ्या पंचांकडे आले आणि तिसऱ्या पंचांकडे जसे आले तसा निर्णय आला OUT. फलंदाज नरेश भोईर यांना करावा लागेल परतीचा प्रवास. पहिला धक्का मराठा वॉरियर्स या टीमला धावसंख्या 6 असताना. सहा धावा आहेत. धावफलकावरती पहिली विकेट धावचीच्या रूपात गमावले. मराठा वॉरियर्स या टीमने ज्या 2 लढती जिंकल्या ना विकी, त्यामध्ये स्टार्ट त्यांना चांगला मिळाला होता. सुरुवात अगदी धमाक्यात झाली. नरेश भोईर असेल केतन मुंडे असेल, पण इथे नरेश भोईर स्वस्त्यात माघारी परतलेत. 1-6 अशी स्थिती आहे. रोहित पाटील मैदानावरती दाखल झाले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण फंबल. क्षेत्ररक्षक सुमार कामगिरी करतायत. चेंडू त्यांना भेदून सीमा पार. चौकार. गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं फार महत्वाची गोष्ट आहे. खरं तर या मॅच मध्ये विजय कोणत्याही परिस्थितीमध्ये हवा आहे आरोही 11 या टीमला. खराब चेंडू आणि त्यावरती केलाय प्रहार. अगदी चेंडू येतो लॉंग लेग सीमा पार. चौकारानंतर हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं
धावसंख्या होती है 1 बाद 16. धावसंख्या झाली आहे 16. एक फलंदाज गमावला 1 बाद 16 अशी स्थिती आहे. हा स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून येतोय. स्ट्रेट हिट षटकार. सहा धावांच्या बरोबरीने धावफलक पोहोचलंय ते 22 या धावसंख्येवरती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय पण एक धाव मात्र वाचवू शकले नाहीत. क्षेत्ररक्षक एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे वाटचाल करेल 23 या धावसंख्येवरती. 23 धावा आहेत धावफलकावरती. महत्वाच्या मॅच मध्ये रिद्धी सिद्धी 11 या टीमनं विजय प्रस्थापित केलाय. पराभवानं खरं तर साईदीप 11 या टीमला फरक पडेल असं वाटत नाही, पण इथे जर का असं सुमार क्षेत्ररक्षण झालं तर या मॅच मध्ये धावा वाचवणं कठीण होईल. महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये खराब कामगिरी क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळते. स्टायलिश झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. खरं तर लेझी क्रिकेट आपण पाहिला. आत्मविश्वास कमी होता. झेल टिपताना त्या क्षेत्ररक्षकाचा झेल सुटतोय. स्ट्राईक रोटेशन. तदनंतर केतन मुंडेचं स्ट्रायकर एंड वरती येणं आणि त्याच्या बॅट मधून येतोय 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचले 28 या धावसंख्येवरती. दमदार सुरुवात आहे मराठा वॉरियर्स या टीम कडून. धीम्या गतीने चेंडू टाकला होता. अगदी गती कमी होती. आखूड टप्प्याचा चेंडू. केतनच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं ना, तो ताकदीचा वापर करत नाहीये. टायमिंग करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला ठाऊक आहे की परिस्थितीनुसार जर आपण खेळ केला तरच या मैदानावरती आपण धावा जमवू शकतो आणि तेच करतोय केतन मुंडे. अजून एक प्रॉपर टायमिंग. त्याचबरोबरीने अफाट ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळते आणि चेंडू येतोय लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून उत्तुंग षटकार.
विनय सकपाल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण संपर्क करायचा आहे. चला स्पीडअप करायचे पंच, आपण सुद्धा तंबी द्या. यानंतर 2 सामने आपल्याला बाकी आहेत. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये मराठा वॉरियर्स या टीमची 1/34. पहिली विकेट खरं तर धावचीच्या रूपात नरेश भोईर यांच्या रूपाने गमावली होती. तदनंतर हा डाव सावरलाय रोहित पाटील आणि केतन मुंडे या 2 फलंदाजांनी. दमदार सुरुवात आहे, आश्वासक सुरुवात. खरं तर नैसर्गिक खेळ मैदानावरती साकारतोय तो केतन मुंडे. त्याला ठाऊक आहे 2 सामने आपण जिंकलेले आहेत आणि इथे जर का लगातारचा 3रा विजय नोंदवला तर संधी निर्माण होईल ती अर्चित आयुष 11 या टीमसाठी. प्रीमियर लीग मध्ये खरं तर रनरेटला फार महत्त्व असतं आणि कदाचित त्यासाठीच आता प्रयत्न केला जाईल. आरोही 11 या टीमकडून एक विजय त्यांनी जरूर प्राप्त केलाय. रनरेट सुद्धा त्यांना महत्त्वाचा असेल या मॅचमध्ये. भलेही ते पराभवाला जर सामोरे गेले तर त्यांना रनरेट सुद्धा वाचवायचे, याही गोष्टी त्यांना लक्षात घ्याव्या लागतील आणि तसा खेळ इथून पुढे त्यांना करावा लागेल. त्याहीपेक्षा जर विजय मिळवला ना तर त्यांचा मार्ग मोकळा होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा आहेत धावफलकावरती. 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाज प्रसाद मुंडे गोलंदाजी मार्कवरती येतोय. ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये, रिकामं क्षेत्र होतं आणि क्षेत्ररक्षक चेंडूची प्रतीक्षा करीत राहिलेत. चेंडू सीमा पार, चौकार. पाटील आणि त्यामुळे चेंडूला रोखणं तितकंच सोपं नाहीये बॅकवर्ड क्षेत्रामध्ये. गोलंदाजांची खरं तर इथून पुढे सत्व परीक्षा असेल. जशी स्पर्धा पुढे जाईल ना सायंकाळच्या सत्रात अगदी वेगाने वारे वाहताना आपल्याला पाहायला मिळतील. तोच प्रयत्न बॅकवर्ड क्षेत्राकडे फक्त चेंडूला दिशा द्यायची आहे आणि दिशा जर का दिली तर गोलंदाजाची दशा खराब असणार यात शंका नाहीये. षटकार येतोय. सहा धावांच्या बरोबरीने धावफलक पोहोचतय 44 या धावसंख्येवरती. एक फलंदाज बाद. 44 धावा आहेत धावफलकावरती. प्रसाद मुंडे याचं हे षटक. त्यानं 2 चेंडूवरती धावा खर्च केल्यात, त्या मात्र 10. सिली मैदानमध्ये या चेंडूला अडवलं जातं. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 45. 45 धावा आहेत धावफलकावरती. 2 षटकार आणि 2 चौकार आणि 2 सिंगलच्या साह्यानं वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळ करतोय रोहित पाटील. तर साथी फलंदाज केतन मुंडे 9 चेंडू फेस करताना 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 23 या धावसंख्येवरती खेळ करतोय. स्कूप करायचं होतं, पुन्हा एकदा दिशा दिली जाते आणि केतन मुंडेच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचतंय 49 या धावसंख्येवरती. समोरच्या दिशेने
एलिव्हेशन मिळणार नाहीये कारण प्रवाहाच्या विरोधात हा फटका होता. अखेर केतन मुंडेने संयम गमावला आणि इथे मात्र त्याला बाद होऊन माघारी परतावं लागतंय. केतन मुंडे होईल बाद, धावफलक स्थिरावेल 2 बाद 49 या धावसंख्येवरती. फटका हवेत आहे. प्रणय पाटीलचा फटका फसलाय. अक्षय पाटील अगदी वेगाने चेंडूवरती सरसावले होते पण झेल ड्रॉप होतोय. दुहेरी कंप्लीट आणि या दुहेरीच्या मदतीनं मराठा वॉरियर्स अर्धशतक कंप्लीट करतोय. 51 धावा लागतात त्या धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावांच्या सरासरीनं 2 बाद 51 अशी स्थिती आहे. टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मराठा वॉरियर्स या संघाची डीजे वरती करण घाडगे नवीन गोलंदाज येतोय. डेथ ओव्हरचं षटक, शेवटचं षटक टाकण्यासाठी तो सज्ज आहे गोलंदाजी मार्क वरती. आणि या षटकात आता आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल रोहित पाटील आणि साथी फलंदाज प्रणय पाटील या दोनही फलंदाजांकडून. करण तयार आहे. पुढे सरसावत ऑन साइडला फटका क्षेत्ररक्षकाला क्लिअर करता आला नाही. हा झेल कॅरी केला जातो आणि फलंदाज रोहित पाटील बाद. या स्पर्धेमध्ये राहिलेले आणि त्यांनी विकी आमरे दुपारी उल्लेख केला की ही कमिटी स्ट्रॉंग आहे. या कमिटीमध्ये कशाचीच कमतरता नाहीये. आणि राहुल दादा यांनी सांगितलं की सगळेजण एकत्र आलेत आणि सगळ्यांची प्रचंड मेहनत आहे. इथे फटका हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीयेत. बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूने वाटचाल केले. एकेरीला परिवर्तित केले दुहेरीत आणि या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये 53. दोन धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 53. इथे हा तडाखा डीप स्क्वेअर लेगला येतोय 53 नंतर षटकार. धावसंख्या होतीये 59.
आरोही 11 या टीमसाठी विजय महत्त्वाचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केलेली आहे. पण दुसरं सत्र बाकी आहे आणि या मैदानावरती धावा होतात हे अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलंय. बॅटची आतली एज घेऊन चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड क्षेत्राकडे वाटचाल करतोय. एक धाव तर मिळेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 60 धावा आहेत धावफलकावरती. पहिलं सत्र सुरू आहे. अगोदरच्या मॅचमध्ये चेसिंग झाली होती. 57 धावा चेस केल्या होत्या. नयन दलवीने शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा वसूल करत साईदीप 11 या टीमला परास्त केलं होतं. तर रिद्धी सिद्धी 11 परकंदे या टीमला विजयापर्यंत पोहोचवलं होतं. धीम्या गतीने हा चेंडू टाकला होता. गती नव्हती या चेंडूमध्ये. डॉट बॉलची होते सांगता. शेवटचा चेंडू बाकी असेल. पहिल्या सत्रातील धावफलक स्थिरावलाय 60 या धावसंख्येवरती. समोरच्या दिशेने फटका रिकाम क्षेत्र आहे. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपेल. धावसंख्या होतीये 64. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 65 धावांची. चेसिंग या मैदानावरती सोपी आहे वातावरणाचा विचार केला तर, पण या धावा चेस केल्या जातील की या विपरीत केतन मुंडे आपल्या गोलंदाजीत चमक दाखवत आपल्या गोलंदाजांकडून या धावा वाचवून घेईल. नेमकं काय घडेल, या धावांचं संरक्षण होईल मराठा वॉरियर्स टीमकडून की या विपरीत या धावांचा पाठलाग केला जाईल आरोही 11 या टीमकडून, हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील मानस मनोरे. त्या अगोदर मी रिद्धी सिद्धी 11 आणि अर्चित आयुष 11 दोनही संघाच्या संघनायकास विनंती करतोय की आपण टॉससाठी यावं. डीजे सिद्धी 11 संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात अर्चित आयुष 11. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला गेला पाहिजे. चला रिद्धी सिद्धी 11 संघाचे कर्णधार आणि अर्चित आयुष 11 दोन्ही कर्णधार या ठिकाणी लगेच या टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस मात्र केला जाईल. हनुमान दादा मोरे साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या पुढील मॅचचं करायचं आहे. रिद्धी सिद्धी 11 परखंदे आणि त्यांच्या विरोधात अर्चित आयुष 11. हनुमान दादा मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला अर्चित आयुष 11 कॅप्टन आणि रिद्धी सिद्धी 11 कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत. टॉस मात्र या पुढील मॅचचा केला जातोय. पत्रकार आमचे हनुमान दादा मोरे साहेब आमचे पाहुणे आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला गेला. टॉस या ठिकाणी झाला गेला आणि टॉस जिंकला आहे रिद्धी सिद्धी 11 संघाने. टॉस त्या ठिकाणी जिंकलेला आहे.
रिद्धी सिद्धी 11 संघ टॉस या ठिकाणी जिंकलाय. जो काही निर्णय असेल लगेचच हे सत्र आणि मॅच संपल्यानंतर आपण त्यावर अंमलबजावणी करायची है. तो चलिए तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और तमाम खिलाड़ियों का स्वागत मराठा प्रीमियर लीग 2024 सीजन 7 दिन दूसरा शानदार शनिवार मैच नंबर 8 इनिंग नंबर 2 रन बनाने हैं 24 गेंदों में 65. गेंदबाजी मार्ग के ऊपर आएंगे रोहित. शुरुआत लेट्स प्ले. पहली गेंद हवा में, गेंद को उछाल दिया. इस बार मौका बन सकता था, कैच का मौका, लेकिन छिटक चुका है. जीवन दान दिया गया अक्षय पाटिल को. अक्षय पाटिल जो खिलाड़ी है फुल टॉस गेंद थी. इस बार फुल तोलना चाहिए था. रनिंग कैच जरूर लिया गया, लेकिन स्क्वायर लेग अंपायर ने बताया नो बॉल, नो गेंद. बीमर हाइट कमर से ऊपर थी. वेस्ट हाइट से ज्यादा हाइट अगर होती है तो अंपायर फिर उससे नो बॉल घोषित करता है. हेलीकॉप्टर को घुमाया. फ्री हिट का मौका यहां से बैटर को जरूर दिया जाएगा. अक्षय पाटिल को यह अच्छा मौका मिला है, गोल्डन चांस. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड बॉल, वाइड गेंद का इशारा आएगा. अक्षय पाटिल को फ्री हिट का मौका दिया गया. उनका बल्ला बोला नहीं है. जिस तरीके की खेल की उम्मीद है अक्षय पाटिल से, उस तरीके का प्रदर्शन उनका हुआ नहीं है, लेकिन होना चाहिए. फ्री हिट का मौका कंटिन्यू रहेगा. फुल टॉस. अब बैल मुझे मार, ये दिया मौका, गेंदबाज को दिया धोखा, लगाया छक्का. 6 रन. अभी थर्ड अंपायर कॉल यहाँ पे जरूर किया है. रिव्यू चेक किया जाएगा. बिल्कुल फॉर्चून लाइव इवेंट्स की टेक्निकल टीम यहाँ से तैयार हो चुकी है. चेक करेंगे फिर आपको बताएंगे राइट डिसीजन. रिव्यू यहाँ पे जरूर लिया है. डिसीजन रिव्यू सिस्टम DRS. फेयर डिलीवरी का डिसीजन आया, यहाँ से चेक किया गया. उन्होंने बताया फेयर डिलीवरी है और 6 रन भी जरूर है स्क्रीन पर. 6 है लेकिन फेयर डिलीवरी, क्योंकि हमारे अंपायर थे, टेक्निकल टीम थी, अंपायर भी हमारी थे. उन्होंने चेक किया और उन्होंने बताया कि फेयर डिलीवरी है. फ्री हिट का मौका था. 6 जरूर बटोरा. अक्षय पाटिल को एक छक्के की जरूरत थी नरेश सर, क्योंकि फॉर्म उनके पास नहीं है. एक शॉट खिलाड़ी का आत्मविश्वास बढ़ाता है और वही शॉट आया अक्षय पाटिल के बैट से. इस बार घुटना टेक कर स्टाइलिश स्ट्रोक खेलने की कोशिश की गई, लेकिन विकेट कीपर के दस्तानों में दौड़ गेंद की समाप्ति को यहां से किया जाएगा. मैच नंबर 8 आज के दिन के लीग स्टेज का जो मैदान के अंदर चल रहा है. आरोही 11 के सामने खेल रही है मराठा वॉरियर्स. पहली पारी में रन बने 64, पीछा करना था 65 रनों का. अब तक बने हैं 10, यानी गेंदे बची 21 और 55 रनों की जरूरत. स्लॉट में ये गेंद थी, हवा में. पेशेंस नहीं है अक्षय पाटिल के पास, ठहराव जरूरी था. कैच यहां से जरूर लिया जाएगा. पहला झटका यहां से दिया गया है टीम आरोही 11 को. ये बहुत सारे दर्शक
मैदान के अंदर देखने को मिलेंगे। सुबह ही मैंने बताया था शनिवार का दिन मतलब वर्किंग डे होता है और शाम के समय यहाँ पे दर्शकों की तादाद बढ़ती है इस मैदान के अंदर। सभी अपने अपने जॉब से अपने अपने काम से वापस आते हैं। सभी फर्स्ट शिफ्ट जनरल शिफ्ट जो उससे वापस आते हैं और फिर मैदान के ऊपर क्रिकेट का आनंद लेने के लिए आते हैं। हमारे ग्राम पंचायत नंदनपाड़ा के सदस्य सिद्धेश दादा अम्बरे वो भी आ चुके हैं अपने जॉब से और मैच का आनंद लेने के लिए। उनसे गुजारिश है कि मंच के ऊपर आइए, आपका स्वागत। लेकिन टोटल वही पे 10 विकेट जरूर आया, लेकिन वाह कमाल का स्ट्रोक, स्टाइलिश, हैंडसम, ब्यूटीफुल, माइंड ब्लोइंग, एक्सीलेंट 6 रन। नहीं अपने इरादों को साफ जाहिर किया अक्षय मोरे, पिछली मैच के हीरो रहे थे, मैन ऑफ द मैच अक्षय मोरे जरूर बने थे। रन बनेंगे अब टोटल के ऊपर 16 रन, 16 का ढोला 43 की छाती, ये गाना हमेशा याद दिलाता हूं। लेकिन किसकी छाती बड़ी होगी, कौन सी वो टीम, वाह क्या कमाल का कलेक्शन किया। थ्रो भी गया, गेंद भी मैं डालूंगा, फील्डिंग में मैं करूंगा, रनआउट भी मैं ही करूंगा, ये बताया रोहित ने। दूसरा झटका आरोही 11 को। इनेट नंबर 4 पर, लेकिन अजिंक्य ज्यादा खुश नाखुश होंगे अपने आप से। रन आउट उन्हें नहीं होना था। रन आउट जब एक खिलाड़ी होता है दुख बहुत ज्यादा उनको होता है, क्योंकि रन आउट नहीं होना है। रन आउट का विकेट सबसे एक फालतू विकेट में कह सकता हूँ होता है कि जो आपको करना नहीं होता। लेकिन पहले ओवर में रन बने 16, विकेट गए 2। दूसरी ओवर को लेकर आएंगे केतन मुंडे, होनहार खिलाड़ी तंबाटी ग्रामीण का, लेकिन आज मराठा वॉरियर्स की कप्तानी को निभा रहा है। इस एमपीएल में कमाल का प्रदर्शन किया, बल्लेबाजी में बहुत ज्यादा क्षमता, काबिलियत, हुनर को दिखाया केतन मुंडे ने, और बतौर गेंदबाज भी अपने टीम के लिए अच्छा योगदान दिया। कंप्लीट ऑलराउंड परफॉर्मेंस दिखाया है आज केतन मुंडे। कप्तान जब चलता है सीना तान तो टीम हमेशा छूती है जीत का आसमान, ये हमने देखा केतन मुंडे की कप्तानी में मराठा वॉरियर्स के लिए, और बहुत ही अच्छा खेल इन्होंने आज के दिन में किया। शॉर्ट पिच लेंथ वाली है गेंद थी, आशीष क्रॉस बैटेड शॉट, ये चली है गेंद मिड विकेट के बाहर, वन बाउंस का कड़क 4। चार रन आए, टोटल बना 21 स्कोर कार्ड के ऊपर। गेंदे बची है 16, 44 रनों की यहां से अब भी जरूरत है। 16 गेंदे 44 रन। ये सामने खेला डाउन द ग्राउंड, कमाल का हिट, स्टैंड एंड डिलीवर। आज तो चढ़ेगा रनों का फीवर, द शॉट इज स्टैंड एंड डिलीवर 6 रन।
आशीष येरुणकर लेफ्ट हैंडेड बैटर हमेशा घातक माने जाते हैं। कई लेफ्ट हैंडेड बैटर जिन्होंने इतिहास रचा है। फिर चाहे आप लेदर बॉल क्रिकेट की बात करें, कुमार संगकारा श्रीलंका के, वेस्ट इंडीज के ब्रायन लारा, हमारे इंडिया के युवराज सिंह, सुरेश रैना, बहुत बड़े बड़े खिलाड़ी थे लेफ्ट हैंडेड बैटर जिन्होंने इतिहास रचा है लेदर क्रिकेट में, इंटरनेशनल क्रिकेट में। लेकिन ये लेफ्टी बैटर नंदन बाड़ा ग्रामीण का आज अपने रंग को दिखा रहा है। शाम होगी संगीन, मुकाबले होंगे रंगीन, रंग चढ़ा है रंग चढ़ेगा। ये तो शुरुआत है, आगे आगे देखिए मजा तो अभी और बढ़ेगा, क्योंकि ये टूर्नामेंट उतनी मजेदार, उतनी शानदार, उतनी धमाकेदार बिल्कुल है। गेंदे बच्ची अब 15 गेंदे, अभी भी रन बनाने जरूर है। हवा में शॉट, जल्दबाजी कर गए, पेशेंस नहीं है। अक्षय पाटिल ने भी छक्का मारने के बाद विकेट गंवाया था, आशीष येरुणकर ने भी छक्का मारने के बाद अपना विकेट गंवाया। तीसरा झटका आरोही 11 को। येरुणकर रुकना चाहिए था, उन्हें थोड़ी पेशेंस दिखानी चाहिए थे, थोड़ी मैच्योरिटी उन्हें दिखानी चाहिए थी, लेकिन जल्दबाजी और जल्दी का काम शैतान का होता है। सिर सलामत तो पगड़ी 50, कदम जमेंगे तो रन बनेंगे, ये मैं हमेशा बताता हूँ। लेकिन बल्लेबाज पवेलियन में लौट गए हैं। निराशाजनक प्रदर्शन। न्यू बैटर इन एट नंबर 5 पुरुषोत्तम पवार। पवार को दिखानी पड़ेगी पावर, फ्रंट फुट से खेला, घुटना टेक शॉट, लेकिन एक और बार लिया जाएगा कैच। केतन मुंडे इस जोन हैट्रिक, यहां पे आएगा बैक टू बैक छटका। में एक ही हैट्रिक हुई है जो रबाड़ा ने ली है आज के दिन में, लेकिन ये दूसरी हैट्रिक लेने का मौका है केतन मुंडे के पास। क्या ये हैट्रिक पूरी कर पाएंगे? अच्छी डिलीवरी, गुडलैंड स्पॉट पर डब्बा खाने के बाद आउटसाइड द ऑफ स्टंप की गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद यहां से आई है। 2 ओवर का हाल समाप्त हो चुका है। 65 का पीछा करती हुई आरोही 11 27 रनों तक पहुंची है। गेंदे बची है 12 और बनाने हैं 38 रन। 12 गेंदे 38 रनों की जरूरत, यानी हर ओवर के पीछे नरेश सर 19 रन आना जरूरी। रिक्वायर रन रेट इज अप टू 19.00। 19 इंटू 2 इक्वल टू 38 होता है, यानी हर ओवर के पीछे 19। मैथमेटिकल इक्वेशन, ये बताना भी जरूरी है। क्रिकेट का खेल बहुत सारे मैथमेटिकल इक्वेशन के हिसाब से भी चलता है। बल्लेबाज के दिमाग में रनों को चेस करते समय हमेशा कैलकुलेशन चलती है, और कैलकुलेटिव क्रिकेट खेलना बहुत ज़रूरी होता है। 12 में बनाने 38, 19 का करंट रन रेट। गेंदबाजी में होगा परिवर्तन और गेंदबाज आएंगे प्रणय पाटिल। गंधर्व सोड़ा जिन्होंने कल के दिन में हमें बहुत ही बढ़िया पिलाया था, आज भी वो भूमिका वो निभा रही है, लेकिन खिलाड़ी भी अच्छे हैं। ग्रामीण में वो खेलते हैं टीम शिरौली की तरफ से, लेकिन आज मराठा वॉरियर्स के लिए उनको काम करना पड़ेगा। प्रणय पाटिल 12 में 38। चलिए बहुत समय आप ले रहे हैं, ज़्यादा टाइम नहीं दिया जाएगा और 2 मैच हमें खिलाने हैं। 5:07 हो चुके हैं। स्पीड अप कीजिए प्लीज, प्ले फास्ट। राइट आर्म ओवर द विकेट का एंगल, हवा में गेंद है,
कॉटन बॉल का मौका, यस द कैच इज टेकन, बैटर इज बैक टू पवेलियन, ये आएगा एक और झटका। बघा उद्याच्या दिवसामध्ये ज्या क्वालिफिकेशनच्या मॅच होणार आहेत, उद्याच्या दिवसात जे क्वालिफिकेशनचे मॅच असतील, ग्रुप नंबर ए मध्ये जो नंबर 1ला आहे तो ग्रुप नंबर बी मधल्या नंबर शेवटला जो असेल त्याच्यासोबत खेळणारे, म्हणजे A1 इंटू B4 अशी मॅच तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. नंतर ग्रुप नंबर ए मध्ये जो दुसऱ्या नंबरवर असेल तो ग्रुप बी मधल्या तिसऱ्या नंबरशी खेळेल, याची नोंद घ्या. जो ग्रुप बी मध्ये नंबर 1ला असेल तो ग्रुप एच्या चौथ्या नंबरशी खेळेल, आणि जो ग्रुप बी मध्ये नंबर 2ला असेल तो ग्रुप एच्या तिसऱ्या नंबरशी खेळेल. अशा मॅचेस उद्याच्या असणार आहेत, याची क्वालिफिकेशनच्या आपण नोंद घ्यायची आहे. इस बार फ्रंट फुट पर आए थे, जरूर फुटवर्क का इस्तेमाल किया, स्टेप आउट जरूर हुए थे, डांसिंग डाउन द ग्राउंड चहलकदमी की थी, लेकिन संपर्क नहीं कर पाए बैट एंड बॉल के साथ. विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन, द बॉल इज गोइंग फॉर द डॉट. इस बार सामने जरूर खेला, कैच का मौका, गेंद के ऊपर आए थे खिलाड़ी लेकिन कैच उनको न मिल पाई. हाथों से गेंद छिटक गई है, मुंह का निवाला छीन लिया गया है. कन्वर्जन किया डबल में, कैच भी छूटा, 2 रन भी गए. मुश्किल परिस्थितियों में ये रन आपको बचाने पड़ेंगे. फुल टॉस, इस बार नो मैन स्टैंड, टिप्पा खाएगी गेंद, कप्तान केतन आएंगे लेकिन मिलेगा 1 रन बनेंगे स्कोर कार्ड पर. अब 30 रन, गेंदे बची है 8, 35 रनों की जरूरत. ये 2 गेंदें बहुत ही महत्वपूर्ण इस मैच के अंदर. घुटना टेक, शॉट खेलने की कोशिश, कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना, निशाना सटीक साधी है. डॉट गेंदे बल्लेबाजों के ऊपर का मनोवैज्ञानिक दबाव बढ़ाएंगे. डॉट गेंदे गेंद और रनों के बीच का फासला भी बढ़ाएंगी. स्क्वायर कट जरूर कर दिया, हवा में बॉल, कैच का मौका, छूटा, गेंद जा रही है बाउंड्री के बाहर. ये क्या किया, गलती क्रिकेट में नहीं चलती, गलती को माफी नहीं मिलती है. 4 रन मिलेंगे. चलिए गेंदें बची है, सर बताएंगे 6 और 31 रनों की जरूरत. 6 गेंदे 31 रन. अब भी मैच में कुछ भी हो सकता है. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, प्रेडिक्शन जहां होती है फेल, गिरगिट से भी तेज रंग बदलने वाला खेल जिसका नाम है क्रिकेट. अंदाजा लगाना बहुत मुश्किल. स्लोक ओवर को लेकर आएंगे बॉलर नरेश भोईर. पहली गेंद पर बड़ा प्रहार किया, कैच का मौका, ये क्या, कैच छोड़ दिया. ये कैच छोड़ा या मैच छोड़ा पता चलेगा. 4 रन यहां से आएंगे. कनेक्शन हुआ नहीं है. नो कनेक्शन बिटवीन बैट एंड बॉल, नो कोऑर्डिनेशन. शॉर्ट थर्ड मैन, गली की बॉल रीजन में बॉल गया था. डॉट गेंद आई है, 27 की जरूरत. गेंदे बची है 4. यॉर्कर, यॉर्कर जो बल्लेबाजों को बनाती है चक्कर. लेकिन ये देखिए
नसीब, एक हाथ से गेंद जाके टकराई विकेटों पर। थर्ड अंपायर DRS डिसीजन रिव्यू सिस्टम यहां से चेक करेंगे और रनआउट का सही डिसीजन बताया जाएगा। चलिए विकेट यहां से जाएगी, रनआउट का विकेट यहां से जाएगा। 5:13 2 मार्च आज का दिन, सीजन ये 7वां है। MPL बहुत ही बढ़िया तरीके से ऑर्गेनाइज की गई है टूर्नामेंट। रनआउट का विकेट जरूर आएगा। सीजन है 7वां सीजन और ये क्रिकेट का चल रहा है कारवां। इस बार भी बल्ले को घुमाया, डॉट गेंद, मराठा वॉरियर्स जीत की मंजिल के ऊपर, क्वालिफिकेशन के बहुत नजदीक। अगर ये मैच जीतती है नरेश सर तो डायरेक्ट कंफर्म क्वालिफाई हो जाएंगे। 2 जीते इन्होंने, इस बार हवा में जरूर बॉल को खेला है, फायदा नहीं होगा। अब देखिए चिड़िया चुग गई खेल, अब क्या फायदा। एक एक रन जरूर रन रेट को आगे आपकी बढ़ाएगा, लेकिन मैच में अब इतना कुछ बचा नहीं है, अब जान बची नहीं है। 1 साइडेड मैच। ये भी इस गेंद के ऊपर बड़ा हिट जरूर लगाया, लेकिन 1 रन आया और 1 ही आएगा। 1 रन जरूर आया। इसी के साथ चलिए मैच समाप्त हो चुका है। चलिए जल्दी आइए बाहर, मराठा वॉरियर जल्दी बाहर आइए। 2 मैच अभी आज के दिन में बचे हैं। मराठा वॉरियर ने जीता मैच, आरोही 11 के सपने को चकनाचूर किया गया, तोड़ा गया।